रस्त्यावरील प्रत्येक जीव सुरक्षित राहावा, महिलांचा प्रवास निर्धोक व्हावा आणि आजारांऐवजी जागरूकता पसरावी या भावनेतून प्रादेशिक परिवहन कार्यालयाने ठाण्यामध्ये रविवारी महिला कार व बाईक रॅलीचं आयोजन केलं होतं। या रॅलीतून रस्ता सुरक्षा, वाहतूक नियमांचं पालन आणि सर्व्हायकल कॅन्सरविषयी जनजागृती, भावनिक संदेश देण्यात आला। ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयातून सकाळी 9 वाजता निघालेली ही रॅली नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन, उपवन तलाव, काशीनाथ घाणेकर नाट्यगृह असा मार्ग पार करत पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालयात समाप्त झालेली आहे। या उपक्रमात 55 महिला कार चालक, 70 दुचाकी, महिला व पुरुष वाहन चालकांची उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। सहभागी वाहनांच्या दर्शनी भागावरती रस्ता वाहतूक नियम, सर्व्हायकल कॅन्सर जनजागृती करणारी पोस्टर्स लावण्यात आलेली होती, ज्यामुळे शहरातील प्रमुख चौकांमध्ये नागरिकांचं लक्ष वेधलं गेलंय। या रॅलीसाठी डॉक्टर वाणी परमार, इनरव्हील क्लबच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन लक्ष्मी सिंग, ठाणे IMAचे अध्यक्ष डॉक्टर सुनील बुधलानी, लायन्स क्लब ठाणेच्या अध्यक्षा किरण गुलानी, पिंक होलिक इंडिया टीमच्या अजित कौर धिल्लन व जयश्री शेलार येथे उपस्थित होत्या। स्पर्धेअंतर्गत प्रथम क्रमांक प्राप्त झालेल्या महिला कार चालकास 5,000, द्वितीय क्रमांकास 3,000 तर तृतीय क्रमांकास 2,000 रुपयाचं रोख बक्षीस, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आलाय। निवडक महिला चालकांना प्रमाणपत्र आणि मान्यवरांच्या हस्ते हेल्मेट देऊन सन्मानित करण्यात आलंय।